हॅलो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज माझ्याकडं म्हणजे कालच माझ्याकडं आलेले आहेत स्वामी. मी म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की माझ्याकडं स्वामी आलेले आहेत. माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला अशा म्हणजे असे मोठे असे स्वामी घ्यायचे होते, जेणेकरून त्यांना वस्त्र, टोपी वगैरे म्हणजे सगळं घालता येईल, शॉल पांघरता येईल असे मला स्वामी घ्यायचे होते. माझ्याकडं पितळी स्वामींची छोटीशी मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे. तर मला असे स्वामी घ्यायचे होते की जेणेकरून त्यांना व्यवस्थित सजवता येईल आणि मस्त अशी रोज त्यांची पूजा करता येईल. तर हे स्वप्न माझं खरंच खूप दिवसांपासून होतं आणि मी ठरवलंसुद्धा होतं की आता ज्यावेळेस मी प्रकट दिनाच्या वेळेस मी अक्कलकोटला जाईल त्यावेळेस अशी मूर्ती आणेल. पण प्रकट दिन असा मी घरी साजरा केला, त्याच्यामुळे ह्यावेळेस मला प्रकट दिनाच्या दिवशी मला अक्कलकोटला जाणं जमलं नाही, कारण घरीच मी कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामुळे. तर बघा, काही गोष्टी आपल्या मनातल्या असतात आणि ते स्वामी खरंच पूर्ण करतात, ही खरी गोष्ट आहे. तर माझ्या मनामध्ये होते की माझ्या स्वामींनी माझ्याकडे यावे आणि खरंच स्वामी त्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटवरून आमच्या घरी आले. तर कसे आले, कुठल्या पद्धतीने आले, कुठल्या मार्गाने आले, हे खरंच एक म्हणजे माझ्यासाठी तर एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. आपल्या मनामध्ये आलं आणि ते स्वामींनी लगेच पूर्ण केलं, हे किती म्हणजे किती गोष्ट ही आहे बघा. तर असं झालं होतं की मला खूप दिवसांपासून ही अशी मूर्ती आणायची होती, मला स्वामी असे आणायचे होते आणि मी यूट्यूबवरसुद्धा त्या शीतल ताई आहेत त्यांच्याकडंसुद्धा बघत होते. पण मला स्वतः म्हणजे कुठलीही गोष्ट मला स्वतः जाऊन आणायला खूप आवडते. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत ज्या वस्तू, ज्या फोटो, स्वामींची मूर्ती आणलेल्या आहेत त्या अक्कलकोटवरूनच आणलेल्या आहेत आणि हे सुद्धा स्वामी अक्कलकोटवरनं प्रसादासकट माझ्याकडे आलेले आहेत. तर आमच्या ह्यांचे मित्र ते अक्कलकोटला गेले होते परवा प्रकट दिनाच्या दिवशी आणि त्यांना माहिती होतं की आम्ही स्वामी भक्तच आहोत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ही मूर्ती जी आहे ती स्वामींची गिफ्ट दिलेली आहे. आणि ते रात्री आले आणि त्यांनी मूर्ती देऊन गेले. तर मूर्तीची मग मी लगेच पूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींची मूर्ती माझ्याकडे कुठल्या ना कुठल्या रूपानं आली. त्याच्यामुळं मला इतकं भारी वाटलं की मला स्वामी म्हणले असतील की तुला माझ्याकडे येणं नाही झालं, पण मी तुझ्याकडं स्वतः होऊन येतो. त्याच्यामुळे बघा, मी म्हटलं होतं की मला स्वामींची अशी मूर्ती आणायची आहे आणि मी गेल्यावर आणणारच होते, पण मला स्वामींनी स्वतः माझ्या घरी मनाने आले. स्वामी नेहमी म्हणतात की भक्ताने माझ्याकडं एक पाऊल जर टाकलं तर मी 10 पावलं पुढं जाऊन त्याला मी माझ्या भक्तीच्या मार्गात घेऊन येत असतो आणि हे खरंच आहे, हे सत्य झालेलं आहे. आणि मला त्या दिवशी जाणं झालं नाही आणि स्वामी स्वतः माझ्याकडं आले. कोणाबरोबर आले, कसे आले, हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर अशीच स्वामींची लीला असते, अगाध लीला आहे स्वामींची. त्यांना माझ्या घरी यायचं होतं, त्यांना माहिती आहे की हिला किती आवड आहे माझी आणि यायचं होतं, त्याच्यामुळे ते कसे आले बघा. माझी ध्यानी मनी नसताना अचानक ते आले घरी आणि त्यांनी स्वामींची मूर्ती ह्यांच्या हातामध्ये दिली. इतकं भारी वाटलं ना. भक्ताच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, काय नाही, हे सर्व स्वामींना कळतं आणि ते स्वामी लगेच पूर्ण करतात. आपल्या मनात कुठली इच्छा आहे आणि ते स्वामींनी पूर्ण केलेली नाही असं माझ्या बाबतीत तर कधीच झालेलं नाही. प्रकट दिनानिमित्त मी कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामुळे मला अक्कलकोटला जायला जमलं नव्हतं. मग तेच तर माझ्या मनातली स्वामींनी इच्छा बघा कशी पूर्ण केली. आणि कसं आहे, कुठल्या ना कुठल्या ह्याच्याने माझ्या घरी स्वामी आलेत आणि इतकं मला भारी वाटतं. तर नैवेद्य दाखवते बघा मी स्वामींना. नैवेद्यसुद्धा लगेच गोडाचा नैवेद्य दाखवला. आजच्या दिवशी गोडाचाच नैवेद्य, कारण स्वामी आज आलेले आहेत आपल्या घरी, त्याच्यामुळे नैवेद्य गोडाचा दाखवलेला आहे. तर बेसनाचे लाडू मी प्रकट दिनाच्या दिवशी केले होते, तर लाडूची बर्फी झाली होती, मी ते सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर बघा, देवाला नैवेद्य किंवा स्वामींना नैवेद्य दाखवायच्या अगोदर पाण्याचा भरीव चौकून काढायचा असतो, तुळशीपत्र ठेवायचं असतं, 3 वेळा नैवेद्य मंत्र म्हणून 3 वेळा पाणी फिरवायचं असतं आणि ते तुळशीचं पान जे आहे ते आपल्या स्वामींच्या समोर ठेवायचं आहे, जेणेकरून आपला स्वामी जे आहेत ते नैवेद्य स्वीकारतील. आणि असं 3-4 वेळा असं करायचं, म्हणजे स्वामींनी आता तो नैवेद्य स्वामींपुढेच ठेवायचा. दिवसभर ठेवला तरी चालेल, 1 तासभर ठेवला तरी चालेल. दिवसभर ठेवला तर झाकून ठेवायचा, अर्ध्या तासाने अर्धा तास उघडा ठेवायचा. तर असं स्वामींना छान अशी पंचोपचारे पूजा करून घेतली स्वामींची. आरतीसुद्धा सुंदर केलेली आहे. आरती मी नेहमी करत असते.
पंचप्राण हे आतुर झाले करण्यातव आरती, स्वामी करण्यातव आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ते खेळे तव भाळी, स्वामी खेळे तव भाळी. पुनव हासते प्रसन्नतेचे मुखचंद्राच्यावरी. लाजविती रविते जाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. तर ही आरती मी नेहमी म्हणत असते. अभिषेक झाला, पूजा झाली, नैवेद्य झाला आणि नैवेद्यानंतर नैवेद्य आरतीसुद्धा झाली. तर स्वामींची पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती ही आरती म्हणत असते. देवघरामध्ये गणपती बाप्पाची आरती केली होती, त्याच्यामुळे स्वामींपुढे ही पंचप्राण हे आतुर झाले एकच आरती केली आणि स्वामींना मुजरा करून घेतला. तर मुजरा बघा अशा पद्धतीने मी करत असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, माझी अशीच आहे. मी पहिल्यापासून स्वामींना मुजरा अशाच पद्धतीनं करत असते. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आशा करते. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.